हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो. ओम श्री गणेश देवताय. ओम श्री कुळ देवताय. ओम श्री कुळ देवताय. ओम सर्वश्री इष्टलिंग देवताय नमः. शिवशरणात मित्रांनो, मी कडाप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे. माझ्या धर्म कर्मचाऱ्यांमध्ये आपले सहर्ष स्वागत करायचं. मित्रांनो, पंचांग आजचे मी आपणास आता सांगत आहे. कृपया त्याचे आपण शांतपणे श्रवण करावे आणि आपल्या प्रत्येक धार्मिक कर्मकांडात उपयोगात आणावे. मित्रांनो, आज दिनांक 16 जून 2024, शालिवान शके 1946, संवत्सर क्रोधी आयन उत्तर, ऋतू ग्रीष्म, मास ज्येष्ठ, पक्ष शुक्ल. ती मित्रांनो आजची दशमी तिथी आहे. उद्या पहाटे 4:44 एकादशी तिथीला सुरुवात होईल. वार रविवार आहे मित्रांनो आजचा. नक्षत्र मित्रांनो हस्त नक्षत्र आहे आजचे. सकाळी 11:13 चित्रा नक्षत्राला सुरुवात होईल. योग मित्रांनो वरियान योग आहे. रात्री 9:02 परीग योगाला सुरुवात होईल. करण मित्रांनो तैतिल करण आहे. सकाळी क्षमा करा, दुपारी 3:42 गरज करण्याला सुरुवात होईल. आणि उद्या पहाटे 4:44 वणीच करण्याला सुरुवात होईल. प्रमुख ग्रहांची राशीस्थिती पहाटे 5:30 वाजता अशी असणार आहे. सूर्य मिथुन राशीत असेल, चंद्र कन्या राशीत, गुरु वृषभ राशीत, तर शनिदेव आपल्या कुंभ राशीत असणार. मुंबई भागातील सूर्योदय असलेल्या कमानावर सूर्योदय सकाळी 6:03 असेल, तर सूर्यास्त सायंकाळी 7:16 असणार आहे. मित्रांनो, आता या पंचांगाच्या आधारे आपण आता आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत. तेव्हा आपण आपल्या उद्योगाच्या तळातून संकल्पाची पाणी थोडीशी घ्या, थोडे अक्षत घ्या, एक फुलाची पाकळी घ्या आणि हा संकल्प म्हणायला सुरुवात करा. हरो शिव शिव शंभो राहते प्रवर्तमानसते प्रमाण तिथे पराग श्वेतवराह कल्पे वैवस्वत मन्वंतरे कलियुगे प्रथम पाद जम्बूद्वीपे भरतवर्ष भरतखंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देश व्यावहारिक चंद्रमान शालिवान शके 1946 प्रभादी षष्ठी संवत्सरांमध्ये क्रोधी नाम संवत्सर तराईने भीष्म ऋतू ज्येष्ठ मास शुक्ल पक्ष रविवार वासरे हस्त नक्षत्रे वरियान योगे तैतील करणे दशमे शुभतिथो वीर गोत्रात उत्पन्न मिकडा मो पात्र द्वारा श्री पार्वतीपती परमेश्वर पित्यार्थ विधिवत पंचोपचार नित्य देवपूजा एवं इष्टलिंग पूजा करीशी. मित्रांनो, याच ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळावर संकल्पाचे पाणी समोरच्या तांबात सोडतो. मित्रांनो, या संकल्पाची वेळ मर्यादा सकाळी 11:13 आहे. या वेळेनंतर जर आपल्याला संकल्प सोडायचा असेल तर कृपया आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे, नवीन संकल्प तयार करायचा आहे आणि त्या संकल्पामध्ये आपण करत असलेल्या विधीचा उल्लेख अवश्य करायचा. तेव्हाच आपली धार्मिक सेवा जी आहे ती संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचा आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल. आपले जीवन अधिक सुखमय बनेल. मित्रांनो, आता मुहूर्त विभागामध्ये यात धार्मिक विधी आणि त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिलेले आहेत. सर्वात प्रथम साखरपुडा यासाठी मुहूर्त दिले दिनांक 16, 18, 20, 25, 26, 28, 29 आणि 30. डोळा जेवणासाठी मुहूर्त दिले दिनांक 16, 20 आणि 25. बारसे करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक 16, 18, 24, 26, 28 आणि 30. डावळ काढण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक 16, 26, 27 आणि 30. गृहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिलेले दिनांक 16, 26, 28, 29 आणि 30. मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात पाहूया. उपनयन करण्यासाठी मुहूर्त या मासामध्ये दिलेले नाही. विवाह करण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक 23 आणि 30. वास्तुशांती करण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक 29. भूमिपूजन व पायाभरणी करण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक 1 जुलै. देवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक 30. यात आपण सर्व देवी देवतांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा विधिवत पंडितामार्फत घरी किंवा मंदिरात करू शकतात. त्यानंतर या मूर्त्यांवर आपल्याला कंपल्सरी अभिषेक घेणे गरजेचे ठरते. अन्यथा अशा मूर्त्या प्राणप्रतिष्ठा असून देखील त्या खंडित होतात, आपल्या काही कामाच्या राहत नाही. मित्रांनो, वरील काही मुहूर्तांच्या वेळेमध्ये काही बंधन असू शकते, मर्यादा असू शकते. ती जाणून घेण्यासाठी कृपया आपण योग्य पंचांगधारकास, योग्य पुरोहितास किंवा
मला देखील आपण कॉमेंट्स बॉक्समध्ये विचारू शकतो. तेव्हाच आपण आपल्या धार्मिक विधीसाठी आपल्या जन्मकुंडलीनुसार मुहूर्त निवडायचा आहे, जेणेकरून मुहूर्त समय किंवा विधी समय आपल्या समोर कोणतेही संकट येत नाही. मित्रांनो, आता पंचांगातील इतर काही महत्वाची माहिती ती आता आपणास देत आहे. पंचांग शुद्धी मित्रांनो, उद्याचा उत्तम दिवस आहे, काही प्रॉब्लेम नाही. दिन विशेष मित्रांनो, गंगा अवतार. गंगा अवतार म्हणजे भगवान शिवाच्या जटेतून गंगा निघून ही धरतीवर आलेली आहे. भगी ऋषींच्या आग्रहाखातर त्यांच्या पितरांना मुक्ती मिळण्यासाठी, तसेच सर्व जगाच्या पितरांना मुक्ती मिळण्यासाठी देखील यात समावेश आहे. आतापर्यंत व्यवस्थित सुरू आहे मित्र. गंगा ही इतकी पवित्र नदी की तिला भगवान शंकराचे वरदान आहे. त्यामुळे आपण ती किती पापी जरी असली तर 10 प्रकारचे अं, पापे जी आहेत ती नष्ट होण्याची ताकद या गंगा मध्ये आहे. गंगा ही कधी अपवित्र होत नाही. मानवाच्या इतक्या पापे नष्ट करून घेऊन देखील हे एक विशेष आहे. त्यामुळे आपल्या हिंदू धर्मामध्ये गंगा नदीला फार महत्व आहे. तेव्हा आपल्याला आपल्या जवळपास जर गंगा नदी असेल तर त्यात आपण अवश्य विधिवत स्नान करावे. अन्यथा घरच्या घरी आपण गंगाजल व पंचगव्य घेऊन स्नान करू शकता. सकाळी 11 वाजून 13 मिनिटांपर्यंत अमृत वेळ आहे, हा चांगला आहे. यात आपण कुठलीही कामे जर हाती घेत घ्याल तर ती अमृतपाने गोड आपल्यास जाणवतील मित्रांनो. त्यात आपल्याला यश प्राप्त होईल. अग्नी पृथ्वीवर आहे मित्र, त्यामुळे आपल्याला होम यज्ञ नवीन काही करायचे असतील यत्न काळ तर आपण करू शकता. पण पुढे चालून ते कंटिन्यू राहावे याचेही आपल्याला भान ठेवायचे, अन्यथा दोष आपल्याला लागू शकतो. जे रेग्युलर आहे ते आपण करणारच आहात. राहू काळ सायंकाळी 4:30 ते 6 वाजे या काळामध्ये देखील आपल्याला आपली महत्वाची कामे शक्यतो राहूच्या प्रभावाखाली करून करायची नाही, जेणेकरून त्यात आपल्याला अपयशच प्राप्त होते. फार थोड्या लोकांना यश प्राप्त होते, ज्यांच्यासाठी राहू चांगला आहे. तेव्हा आपण इतर वेळेत ती आपली महत्वाची कामे पूर्ण करा, जेणेकरून त्यात आपल्याला यश प्राप्त होईल. धन्यवाद मित्रांनो, आजचा हा पंचांगाचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपतो. आपण जर माझ्या मताशी सहमत असाल तर त्यामध्ये धर्म कर्म चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले कुटुंब व मित्र परिवार तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा. धन्यवाद मित्र. पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, प्रसन्न राहा. शिवकल्याण. हरिओम. महान.